महाभारतमध्ये पुन्हा एकदा स्पेशल रिपोर्ट्स बघणार आहोत। महाराष्ट्रातल्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची लोकसभा निवडणुकीकरता शुक्रवारी जाहीर सभा होते। या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत। शिवाजी पार्कचं मैदान आतापर्यंत अनेक राजकीय घडामोडींचं साक्षीदार राहिलेलं आहे, त्याविषयीचा वृत्तांत। शिवाजी पार्क मैदानावर शुक्रवारी होणाऱ्या जाहीर सभेच्या माध्यमातून महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करून विरोधकांवर घणाघात करणार आहे। या सभेच्या माध्यमातून मैदान मारण्याचा प्रयत्न सत्ताधारी करणार यात शंकाच नाही। या आधीही युतीने शिवाजी पार्क मैदानावर अनेकदा प्रचाराचा समारोप केलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभांनी मुंबईत युतीच्या जाहीर सभांचा समारोप व्हायचा। शिवाजी पार्क मैदानावर घेतलेल्या सभेचा इम्पॅक्ट मोठा असतो, त्यामुळे या मैदानावर सभा घेण्याकरता राजकीय पक्ष आग्रही असतात। जनता त्यांच्यासाठी आतुरलेली असते, त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना बघायला। काल पण बघितलं ना आपण रोड शो मध्ये एक किती मोठं लोकांमध्ये त्यांच्या प्रति आकर्षण आहे, प्रेम आहे आणि ते देशातले नाही तर जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे उद्या देखील मुंबईमध्ये लाखो लोक येतील त्यांची सभा ऐकायला, त्यांना बघायला। शिवाजी पार्कच्या मैदानानं संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून पाहिलाय। याच मैदानावर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांनी अनेक सभा गाजवल्या। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शिवसेनेच्या स्थापनेचं साक्षीदारही शिवाजी पार्क मैदान आहे। 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली। त्यानंतर 30 ऑक्टोबर 1966 ला पहिला दसरा मेळावा याच ठिकाणी पार पडला होता। तेव्हापासून शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिलं अधिवेशन शिवाजी पार्क मैदानावर झालं होतं। त्याच अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीचा ठराव मंजूर करण्यात आला होता। राज्यात 1995 मध्ये पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या युतीच्या सरकारचा शपथविधी याच मैदानात झाला होता। महाविकास आघाडीच्या सरकारनेही शपथविधीसाठी याच मैदानाला पसंती दिली होती। शिवसेनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही गुढीपाडवा मेळाव्याची परंपरा शिवाजी पार्कच्या मैदानातूनच सुरू केली। राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानात आतापर्यंत घेतलेल्या अनेक सभा आणि त्यातील घणाघाती भाषणं चांगलीच गाजली आहेत। राम मंदिराचं आंदोलन सामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींनीही शिवाजी पार्क मैदानात सभा घेतल्या होत्या। जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर शिवाजी पार्क मैदानातच सभा घेऊन सत्ताधाऱ्यांना हादरे दिले होते। इतकंच नव्हे तर अगदी ताजं उदाहरण द्यायचं झाल्यास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप करण्यासाठीही शिवाजी पार्क मैदानाचीच निवड केली होती। स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक आंदोलनं आणि सभा शिवाजी पार्क मैदानानं पाहिल्या आहेत। म्हणजेच काय तर शिवाजी पार्कचं मैदान मारणारा नेता राज्याच्या राजकारणाचंही मैदान मारतो हा इतिहास आहे। आता शिवाजी पार्कचं मैदान मारून कोण नवा इतिहास घडवणार हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।